महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलेला आहे। 2014 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा हा प्रस्ताव होता असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्याने ठाकरेंची शिवसेना 2014 मध्ये भाजपची साथ सोडणार होती का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ठाकरे 2014 मध्येच भाजपची साथ सोडणार होते। 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव आलेला। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट। 2019 मध्ये आपण प्रस्ताव पुढे केल्याचाही पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा गौप्यस्फोट। पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये बोलताना खळबळजनक दावा केलाय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2014 मध्येच त्यांच्याकडे आल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। चव्हाण एवढ्यावरच थांबले नाहीत, तर 2019ला आपणच हा प्रस्ताव पुढे केला असा दावाही चव्हाण यांच्याकडून करण्यात आला। हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला येऊन सांगतो की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। कोणाकडनं? मित्रपक्षाकडून, की आपण तिघे मिळून सरकार करूया। किती 2014ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघे मिळून करूया। बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं। मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला। पहिला प्रस्ताव कोणी आणला? ते नव्हतंच, पुढचं होतं। मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेमध्ये जाणं मान्यच होणार नाही। पण मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे केला। मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे राहणार नाही, कारण शेवटी पैशापुढं काही चालत ते आपण बघतो आता रोज। म्हणून आम्ही तो प्रस्ताव दिल्लीला तिथं त्यांनी रिजेक्ट केला, बिलकुल चालणार नाही। आम्हाला काय म्हटले माहिती आहे दिल्लीला, तुम्हा लोकांना मंत्री व्हायचे म्हणून तुम्ही या आघाडी सरकारचा प्रस्ताव आणलेला आहे, पण तुम्ही केरळामध्ये काय होईल, कर्नाटकमध्ये काय होईल काय माहिती, कारण शिवसेनेचं इमेज जे होतं दक्षिणेचं राज्यामध्ये एक विशिष्ट होतं सुरुवातीचं, जो बाळासाहेब ठाकरे असताना। पण त्यांना आम्ही सांगितलं की बदललेलं आहे, आणि म्हटलं तुम्ही असं करा की प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या आजीबाजी मुस्लिम नेत्याला तुम्ही फोन करा, मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा माजी असतील, किंवा काय करायचं। तर त्या प्रत्येकाने आवर्जून सांगितलं की दगडापेक्षा वीट मऊ, जरी शिवसेनेची मागची पार्श्वभूमी काय असेल तर आज आम्हाला भाजप नको आहे। आणि शेवटी त्यांनी असं सांगितलं की जर 2019ला भाजप सरकार तर तुम्ही काँग्रेसला जबाबदार धरू, तुम्हाला संधी होती पर्याय करायला तुम्ही केला नाही, म्हणून ते झालं। चव्हाणांनी हा गौप्यस्फोट खरं तर भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करण्यासाठी केला होता, पण चव्हाणांच्या या दाव्यानं उद्धव ठाकरेंवर सवाल उपस्थित झाले। कारण जर 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव आला होता, तर उद्धव ठाकरेंनी 2014 मध्येच भाजपची साथ सोडण्याची तयारी केली होती का, हा सवाल उपस्थित झालाय। त्यामुळे चव्हाणांच्या या दाव्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। ते सिनियर नेते आहेत, अशा पद्धतीचं त्यांना कोणी रेफरन्सने त्यांच्याकडे गेले होते हे तेच सांगू शकतात। आमच्याकडे तरी, आमच्या विचारात तरी असं काही नव्हतं। आम्ही त्या काळात पूर्ण ताकदीने विरोधी पक्षामध्ये काम करत होतो, आणि विरोधी पक्ष म्हणून सर्वसामान्य माणसांचे जे विषय असतात, महाराष्ट्रातले जे विषय असतात, त्याच्या अभ्यासपूर्ण पद्धतीने आम्ही सरकारचा फडशा पाडत होतो। विरोधी पक्षात काम करणं हे केव्हाही अभ्यासपूर्ण असल्याचं एक वैशिष्ट्य असतं, ते आम्ही करत होतो, आजही आम्ही तेच करतोय। बाबा हे राज्याचे महत्त्वाचे सिनियर नेते आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांना मार्गदर्शन करायचा अर्थातच अधिकार आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे किंवा ते बोललेले आहेत, जसं आम्हाला बोलायची ताकद आहे तशी आम्ही ऐकायची ताकद ठेवली पाहिजे।
त्याच्यामुळे त्यांना तो बोलायचा अर्थातच अधिकार आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून गेलेत, वरिष्ठ नेते आहेत, वयानी आणि पदानी दोन्हींनी मोठे आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा. तर तो बोलायचा त्यांना अधिकार आहे. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यामुळे भाजपला ठाकरेंना लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाल्याचं दिसतंय. आमच्यासोबत चर्चा करायची आणि काँग्रेस सोबत सलगी करायची हे ठाकरेंच्या नेतृत्वाची विशेषता असल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वासघातकी दगाबाजपणा उद्धवजींच्या पक्षाने केला. 19ला दिसला, 14ला लपला. जर पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं खरं असेल तर तो 14लाच आमच्याबरोबर सरकारमध्ये स्थापन होण्याच्या बाबतीतली चर्चा करायची आणि त्याच वेळेला पृथ्वीराज चव्हाण जर ते म्हणतात ते खरं असेल तर त्यांच्याशी सलगी करायची. हा दुटप्पीपणा, दगाबाजपणा हेच उद्धवजींच्या नेतृत्वाचं विशेषत्व आहे. उद्धवजी, पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणण्यावर उत्तर द्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014च्या संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटाचा आता काही संदर्भ नसला तर याचा राजकीय अर्थ मात्र मोठा आहे. 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीची पाळंमुळं जर 2014 रुजली असतील तर 2014 मध्ये भाजप सोबत असलेले ठाकरे हे इच्छेविरोधात सत्तेत सहभागी झाले होते का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचा दावा मित्रपक्षांची राजकीय कोंडी करणारा तर ठरणार नाहीये ना, हा सवाल निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.